कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे। बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणात रोहित पवारांना समन्स पाठवण्यात आले आहे। बुधवारी 24 जानेवारीला रोहित पवारांना ईडीच्या चौकशीसाठी हजर होताच बुधवारी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी करत आंदोलन केले। ईडी सरकारचं करायचं काय? मोदी सरकार ईडी सारख्या यंत्रणेला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किसन जाधव यांनी केला। रोहित दादा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यामुळे या सरकारला त्यांच्यापासून धोका आहे असं वाटू लागला आहे आणि सूड भावनेने त्यांना कुठंतरी शांत करावं असं या सरकारला वाटू लागले। त्यामुळे त्यांनी ईडीचा उपयोग केलेला आहे। ईडी हे भाजपचं एक घटकच असल्या कारणानं त्या माध्यमातून त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न ते करू लागले आहे। पण रोहित दादा हे युवक आहेत आणि युवकाचे श्रद्धास्थान आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातले युवक त्यांच्या पाठीशी आहे आणि सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे। सर्व जनतेला, सर्वसामान्य जनतेला कळू लागलं आहे की हे सरकार सूड भावनेने हे सगळं काय चालू केलेलं आहे आणि रोहितदादांनी काहीच केलेलं नाही असल्यामुळे डर नाही तर डर कशाला या भावनेतून त्या ऑफिसमध्ये ते आज गेलेले आहेत। त्यांना जर अटक झालं तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता या ईडी सरकारच्या विरोधात आणि रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही असं मी ठामपणाने सांगतो।